माझं नाव दत्तात्रय महादेव शेवाळे. फोन नंबर 9881362157, मुक्काम पोस्ट टाळगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. बऱ्याच शेतकऱ्यांचे मी आत्तापर्यंत 144 व्हिडिओ सोडले आहेत, क्लिप. बऱ्याच शेतकऱ्याचे म्हणजे कमेंटमध्ये अशी उत्तरं मी वाचलेत, कमेंट सगळ्या बऱ्यापैकी. मला कमेंट बघायची सवय नाही जास्त, पण काही म्हणणं लोकांचं असलं की तुमची शेती किती, मग तुम्ही शेती कशी करता, तुमचं बागायत कुठं किती क्षेत्र आहे, तुम्ही कोणकोणती पिकं घेता, किंवा तुम्ही शेती कशा त्या पद्धतीने करता. हे सर्व प्रश्नांची उत्तर मी आता एकाच व्हिडिओमधून ह्या क्लिपमधून तुम्हाला देणार आहे. की मी मातीचं प्रशिक्षण घेतलेला राहुरी विद्यापीठातला 8 दिवसाचा कोर्स केलेला आहे. पाण्याचं पण प्रशिक्षण राहुरी विद्यापीठात झालेलं आहे. फळबागांचं हॉर्टिकल्चरमधलं बाळासाहेब कोकणी विद्यापीठात माझं प्रशिक्षण झालेलं आहे. माती प्रशिक्षणाचं मी प्रशिक्षण 4 दिवसाचा कोर्स केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की मधमाक्षी पालन ह्याचा पण मी अभ्यास म्हणजे माझं बारामती KBKमध्ये माझं प्रशिक्षण झालेलं आहे. चौथी गोष्ट अशी आहे की मी फळबागा म्हणजे भाजीपालावर्गीय पीक, वेलवर्गीय असेल, मग कलिंगड, पेरू, चिक्कू, आंबा, ह्या जे असतील त्यांचा कीड व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन ह्याचंही प्रशिक्षण माझं झालेलं आहे. आमच्या KBKमध्ये कालावडे येतं कृषी विज्ञान केंद्रात. किंवा बऱ्याचशाच गोष्टी आहेत की माझ्या घरात अग्रवन पेपर असतो. मी राजकीय बातम्या जास्त बघत नाही. दुसरी गोष्ट आहे, शेतकरी मासिक मी कुठलंही एकही वाचायला सोडत नाही. कृषी दर्शन डायरी राहुरी विद्यापीठाची दरवर्षी मी मागवून घेतो. त्याच्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांचे फोन असतात, फळांची माहिती असते, पिकांचा सर्वे असतो, पिकांची डिटेल्स माहिती, रोग कीड व्यवस्थापन, मग खरीप असो किंवा बागायती पीक असो, ह्याची सर्व डिटेल्स माहिती त्या कृषी दर्शन डायरीमध्ये दिली असते. ती डायरी मी दरवर्षी वाचत असतो, दरवर्षी मागवत असतो. चौथी गोष्ट अशी आहे की बऱ्याच गोष्टींचा अभ्यास, मग तुम्ही एवढं कसं काय ज्ञान तुम्हाला, मी ह्या सर्व गोष्टी वाचत असतो. पुस्तके कृषी संदर्भातलं एखादं काही नवीन असेल किंवा एखादं नवीन पीक असेल, मग ते ह्याच्यासारखं असेल, आवाकडूसारखं एखादं फळबाग नवीन असेल, चेरी टमाटो असेल, आईसबर्ग असेल, जुकिनी असेल, ब्रुकेली असेल, ह्या सर्व गोष्टींचा मी अभ्यास करून मगच आणि तुमच्यापेक्षा मी जास्त काही हुशार नाही. मी एक छोटासा सर्वसामान्य शेतकरी आहे. माझ्याकडे जे ज्ञान आहे ते तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुमच्यासमोर मी तसा अज्ञानीच आहे. अजून मी परिपूर्ण शेतकरी नाही. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा.